नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज मी तुम्हाला एक मजेशीर आणि शिकवण देणारी गोष्ट सांगणार आहे। एका मेहनती पोपटाची आणि एका आळशी कावळ्याची। एक हिरवेगार जंगल होतं। त्या जंगलात एक गोड पोपट राहत होता। त्याचे पंख हिरवे चमकदार। त्याला सकाळी गाणी म्हणायला खूप आवडायचं। एक दिवस पोपट म्हणाला, चल मी स्वतःचं घर बांधतो। तो सगळे दिवस पानं, काटक्या गोळा करत होता आणि घर बांधत होता। त्याच झाडाच्या खाली कावळा राहत होता। थोडा आळशी, थोडा खोडकर आणि थोडा मस्करीखोर। कावळा हसून म्हणाला, अरे पोप्या, एवढं का कष्ट करतोस रे? आयुष्याचा आनंद घे ना, माझ्यासारखा। पोपट शांतपणे म्हणाला, कष्ट केल्याशिवाय खरा आनंद मिळत नाही रे मित्रा, तू पण करून बघ। कावळा म्हणाला, अरे आनंदानं पोट भरत नाही, मला मस्तीत जास्त आवडते। आणि तो हसत हसत उडून गेला। काही दिवसांनी पोपटाचं घर तयार झालं। सुंदर, स्वच्छ आणि मजबूत। कावळा अजूनही झाडावर बसून इकडतिकड उडत होता। एक संध्याकाळी काळे ढग जमले। वारा सुटला, विजा चमकल्या, मोठं वादळ आलं। पोपट आपल्या घरात गेला आणि सुरक्षित बसला। पण कावळा बिचारा पावसात भिजला, थंडीने थरथर कापू लागला। पोपटाने पाहिलं आणि ओरडला, अरे कावळ्या, इथं ये, माझ्या घरात ये, वादळ थांबेपर्यंत। कावळा आत आला, थरथर म्हणाला, धन्यवाद रे मित्रा, तू माझं प्राण वाचवलंस। सकाळी सूर्य निघाला, जंगल शांत झालं। दोघंही झाडावर बसले, ऊन खात होते। कावळा म्हणाला, अरे पोप्या, तू बरोबर होतास, कष्ट केल्याशिवाय समाधान मिळत नाही। त्या दिवसापासून कावळ्यानेही घर बांधायला सुरुवात केली। पोपटाने त्याला मदत केली आणि दोघं चांगले मित्र झाले। दोघं नेहमी आनंदानं राहू लागले। आणि सगळ्या जंगलाने एक गोष्ट शिकली, कष्ट आणि दयाळूपणा दोन्ही आयुष्य सुंदर करतात। जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। आणि घंटीचं बटन नक्की दाबा। पुढची मजेशीर गोष्ट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल। धन्यवाद मित्रांनो।